या प्रकरणामध्ये पुढे काय समोर येतं ते बघावं लागेल आणि काय कारवाई होते तेही बघावं लागेल। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। जालन्यामध्ये भर दिवसा तरुणाची धारधार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे। शहरातील जुना मोंढा भागामधील जयमा हॉटेल समोर ही घटना घडलेली आहे। संजय शर्मा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेचा पंचनामा केला। पोलीस या घटनेची चौकशी करतायत। दरम्यान काल देखील शहरामधील चंदनझिरा परिसरामध्ये एका तरुणाच्या खुनाची घटना घडली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकाची हत्या झाली आहे। त्यामुळे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। जुन्या मोंढ्यामध्ये जयमा हॉटेल आहे। तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर पीएमसाठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे। यानंतर बातमी आहे बुलढाण्यामधून इथं खामगावमधील आदर्श नगरमध्ये दरोडा टाकण्यात आलाय। घरातून चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे। दरम्यान दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झालेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापासून दरोडे आणि चोऱ्यांचं सत्र थांबत नाहीये। यामुळे पोलिसांच्या पेट्रोलिंग आणि नाकेबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।